फ्रेंड्स, तर आज आपण शिकूया नोटीस रायटिंग. नोटीस रायटिंग आर मेंट टू प्रोव्हाइड इंटिग्रेटेड अँड युजफुल इन्फॉर्मेशन अबाउट द इव्हेंट्स. ठीक आहे, काही इव्हेंट असेल, प्रोग्राम असेल किंवा काही ग्रुप डिस्कशन असेल तर त्याबद्दल नोटिसेस लिहिले जातात. प्रत्येक स्कूल, कॉलेज, ऑफिसेस, रेसिडेन्शियल कॉलनीजमध्ये एक प्रॉपर प्लेस असते जिथे हे नोटिसेस फिक्स करतात. ओके, आता 10th स्टँडर्डसाठी ही टॉपिक नोटीस रायटिंग विल बी फॉर 5 मार्क्स. सो इट इज व्हेरी इझी टू स्कोर आउट ऑफ मार्क्स इन दिस टॉपिक. ठीक आहे, लेट्स अंडरस्टँड व्हॉट इन्फॉर्मेशन अ नोटीस शुड प्रोव्हाइड. नोटीसमध्ये काय माहिती दिली पाहिजे. थिंग्स लॉस्ट ऑर फाउंड. ठीक आहे, इव्हेंट हॅपन्ड और अबाउट टू हॅपन, म्हणजे काही इव्हेंट असेल तर ते होण्याआधी असू शकतं नोटीस, किंवा ते झाल्यानंतर एक नोटीस आपण देऊ शकतो. ओके, अरेंजिंग और पोस्टपोनमेंट ऑफ अ मीटिंग, फंक्शन, टूर, एक्झिबिशन, कॅम्प ऑफ फेअर्स. ओके, चेंज ऑफ नेम और एड्रेस, अनाउन्सिंग अ न्यू डेव्हलपमेंट और रूल. तुमच्या सोसायटीमध्ये काही नवीन रूल्स काढत असतील तर ते नोटीस बोर्डवरती डिस्प्ले करतात. ओके, let's see, while drafting a notice, following points should be kept in mind. तर हे सगळे पॉइंट्स नोटीस लिहिताना गरजेचे आहेत. द एंटायर कंटेंट ऑफ द नोटीस शुड बी प्लेड विद इन अ बॉक्स. ठीक आहे, एक बॉक्स काढायचा रेक्टँग्युलर आणि त्याच्यात हे सगळं असायला पाहिजे. इट शुड बी ब्रीफ अँड शॉर्ट, एकदम शॉर्ट, 3 लाईनमध्ये कम्प्लीट व्हायला पाहिजे विथ 50 वर्ड्स. द पर्पज ऑफ नोटीस शुड बी क्लिअर, क्लिअरली कळायला पाहिजे की नोटीसमध्ये काय आहे. द फ्युचर टेन्स शुड बी प्रीडॉमिनंटली ओव्हर द अदर टेन्स फॉर्म्स. तर न्यू नोटीस आपण लिहितो ते फ्युचर टेन्समध्ये लिहायला हवं. ठीक आहे, की हे इव्हेंट घडणार आहे. द लँग्वेज ऑफ द नोटीस शुड बी कम्प्लिटली इम्पर्सनल, नथिंग पर्सनल टू बी यूज. आय एम हे सगळं नाही यूज करायचं. ठीक आहे, हे अथॉरिटी लिहितो आहे एक नोटीस, सो यू हॅव टू यूज दॅट लँग्वेज. Name of the organization issuing the notice should be in capital letters. Date needs to be mentioned. ठीक है, capital letters can be used in the content of notice. Notice हा शब्द capital मध्ये यायला पाहिजे. The person responsible for issuing the notice should write his name in capital letters. Okay, let's see the format कसं असलं पाहिजे. फॉर्मॅट ऑफ नोटीस रायटिंग. सर्वात आधी एक रेक्टँगल बॉक्स असा काढलाय. ओके, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लिहायचं नेम ऑफ द इन्स्टिट्यूशन, सोसायटी किंवा ऑर्गनायझेशन. ओके, त्याच्या खाली येणार ॲड्रेस. इट विल बी इन शॉर्ट, मुंबई, दिल्ली, लखनौ, बँगलोर, जे काही आहे. ओके, त्यानंतर हेडिंग येणार नोटीस. नोटीस शुड बी इन कॅपिटल लेटर्स. मग त्यानंतर डेट येणार. इट विल बी इन द लेफ्ट कॉर्नर. ठीक आहे, मग हेडिंग किंवा टायटल येणार की तुम्ही नोटीस कशासाठी लिहितायत. सब्जेक्ट फक्त 4-5 वर्ड्समध्ये ते डिस्क्राईब व्हायला पाहिजे. नंतर येणार बॉडी ऑफ द नोटीस. त्याच्यात डेट, टाइम, व्हेन्यू, कुठे आहे, ॲड्रेस, कन्सर्न पर्सन कोण आहे, हे सगळं येणार. ओके, सिग्नेचर येणार जो नोटीस लिहितोय त्याचा, त्याच्या खाली त्याचं नाव येणार आणि डेझिग्नेशन. ओके, हे खूप सिंपल आहे, तुम्ही 5 आउट ऑफ 5 या टॉपिकमध्ये आणू शकता. ओके, लेट्स सी अ सॅम्पल. यू आर सुमित, द हेड बॉय ऑफ GNMS Senior Secondary School. Your school is organizing its annual sports day. ठीक आहे, तुम्ही हेड बॉय आहात, तुमच्या स्कूलमध्ये ॲन्युअल स्पोर्ट्स डे आहे, स्कूलचं नाव इकडे दिलेलं आहे. राईट अ नोटीस in no more than 50 words informing the student to participate in various sports function events, include relevant details such as date, time, location and event. आता तुम्हाला डेट, टाइम, लोकेशन हे सगळं नाही दिलं, हे तुम्हाला स्वतः प्रिपेअर करायचं आहे. ओके, सो आय हॅव डन दिस. सर्वात आधी येणार तुमच्या स्कूलचं नाव, इकडे दिलं आहे GNMS. जर नाही दिलंय तर तुम्ही ABC किंवा कोणतंही नाव तुम्ही लिहू शकता. ओके, त्यानंतर इथे ॲड्रेस आला RK पुरम. ओके, हे RK पुरममध्ये आहे स्कूल. नोटीस लिहिला तुम्ही कॅपिटलमध्ये. देन यू विल राईट द डेट. तुम्ही आजची डेट लिहू शकता किंवा इन फ्युचरची डेट लिहू शकता. ठीक आहे, आय हॅव रिटन 30th ऑक्टोबर. काय आहे हे नोटीस कशासाठी आहे, ॲन्युअल स्पोर्ट्स डे. ओके, इथे येणार मेल बॉडी. आता हे मेन आहे, इथे तुम्हाला इन्फॉर्म करायचं आहे स्टुडंट्सला की तुमचा ॲन्युअल स्पोर्ट्स डे
ह्या डेटला आहे 25 नोव्हेंबरला. ठीक आहे, तुम्ही 25 दिवस आधी नोटीस लावताय बोर्डवरती. तुम्ही इन्फॉर्म करणार त्यांना की कुठे आहे नोटीस आणि किती वाजता आहे. ओके, असं इकडे दिलंय. सी डेट, टाइम अँड लोकेशन. सो यू विल राईट, this is to inform all students that our school is organizing its annual sports day on 25th November 2025. Students can participate by submitting their names to the class teacher by 10th November 2025. This event will be held at the school playground. ठीक आहे, लोकेशन दिला, स्टार्टिंग ॲट 10 AM. बस, दिस इज इट. ओके, तुम्ही तुमचं साइन केलात, नाव लिहिलं आणि तुमचं डेझिग्नेशन लिहिलं. ओके, दिस इज डन. सेकंड एक्झाम्पल सुद्धा मी दिले आहे. यू आर रोहन कुमार, द डिसिप्लिन मिनिस्ट्री ऑफ ABC सेकंडरी स्कूल at St. Anthony Street, Delhi. Student Council. A student has reported a lost water bottle found in the school playground. ठीक आहे, तुम्हाला एक वॉटर बॉटल भेटली आहे एका स्टुडंटला आणि त्यांनी तुमच्याकडे आणून दिली. आता तुम्हाला नोटीस लिहायची आहे की ज्याची कोणाची बॉटल आहे त्यांनी माझ्याकडून कलेक्ट करा आणि घेऊन जावा. सो वरती येणार तुमच्या स्कूलचं नाव, ॲड्रेस, नोटीस. ठीक आहे, फॉलोड बाय द डेट 11 जुलै. इकडे हेडिंग लिहिणार तुम्ही, लॉस्ट वॉटर बॉटल फाउंड. This is to inform all the students that we have found a lost water bottle in the school playground. आता त्या बॉटलचं डिस्क्रिप्शन लिहायचं. It is blue in color and has a yellow sticker of stars. However, the bottle belongs to its requested. तुम्ही सांगता की या थर्ड फ्लोअर कलेक्ट करा फ्रॉम द लॉस्ट अँड फाउंड एरिया. ओके, युअर सिग्नेचर, युअर नेम अँड युअर हेडिंग. ओके, सो दिस इज इट. अजून तुम्हाला नोटिसेस प्रॅक्टिस करायची असेल तर कमेंटमध्ये मेन्शन करा. आय विल ब्रिंग अनदर व्हिडिओ फॉर इट. थँक्यू.